स्वरूप असणारी अप्सरा हनुमंताला सांगल. आणि आता हनुमंतानं अंतरमय दृष्टीनं ज्या वेळेस त्याच्याकडं लक्ष करतील त्यावेळेस खरा साधुई खरा संत आहे का कपटी हनुमंताला दिसल. आणि हनुमंताच्या हातानं काळ पुढील वाचक आहे महादेव महाराज गायक. ग्रंथ अध्याय संपल्यानंतर सूचक दिगंबर महाराज गायकवाड. दिगंबर महाराज गायकवाड 4 वेळेस पुकारलाय महाराज. पंचत्वारिशो अध्याय पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सोट हनुमान महाराज की जय. दिगंबर महाराज महाराज चौरे आष्टी सूचक. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. उद्धरोन्या ते केचरी विजय झाला कपी केशरी. येरी राहोनी गगनांतरी मधुर स्वारी अनुवादे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. असो कथेचा अनुसंधान असा आहे. इथून पुढची कथा जी आहे ती महाराज गावोबा काकांनी लिहिलेली आहे. मागच आपण ओव्या ऐकलेल्या आहेत. जो या ठिकाणी गुरुने जो आपला घास या ठिकाणी जसा आई वडिलाच्या संपत्तीवर या ठिकाणी मुलाबाळाचा हक्क असतो तसं म्हणले या ठिकाणी गुरुच्या संपत्तीवर कुणाचा शिष्याचा हक्क असतो. आणि त्याप्रमाणे नाथ बाबांनी या ठिकाणी मला एक असणारा मी अनाथ होतो परंतु सनात केला आणि जो घास होता तो माझ्या मुखात घातला. अशा प्रकारे या ठिकाणी गावोबा काकांनी वर्णन केलेलं आहे. आणि गावोबा काका म्हणतात की बाबा या ठिकाणी जी असणारी अप्सरा मगर होऊन पडली होती त्या सरोवरामध्ये आणि हनुमंताच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या मगरीचा आणि उद्धार झाला आणि ती अप्सरा होऊन आकाशामध्ये ती गेलेली आहे. आणि काय बोलत आहे पुढे ऐकू. तुझी या उपकार हनुमंता कायम्या उत्तराई व्हावे आता. वा काही विनवित तत्वता सावधानता परिसावे. आणि अप्सरा बोलत आहे हे हनुमंता बाबा तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत आणि मी कित्येक असणारे वर्षापासून या सरोवरामध्ये सडत पडले होते परंतु तुझ्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर माझा उद्धार झाला आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून बाबा मी असणार तुला एक सांगत आहे. बोला पुढं. तू अदंत दाटुगा वीर होसी कळी काळात दृष्टी नानिसी त्यावरी रामस्मरणेसी अहर्निसी डुल्लत. अरे बाबा हनुमंता तू एक कसा आहेस अत्यंत दांडुगा वीर आहेस पराक्रमी आहेस प्रतापवंत आहेस आणि त्याचप्रमाणे पुन्हा तुझ्या मुखामध्ये राम नामाचं स्मरण आहे म्हणून असणार तुला हा जो या ठिकाणी तू असणारा सर्वांना कसा या ठिकाणी साधू वृत्तीनं पाहत आहेस. राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय सेवा पुढे आश्चर्य देखिले वाडे कोडे तुझ पुढे सांगे बाबा राये हनुमंता तुझ्या मुखामध्ये अखंड रामनामाचं चिंतन आहे आणि या ठिकाणी नामाच्या चिंतने
12 वाटा पळती विघ्ने नामा पुढे असणारं काहीच टिकू शकत नाही. विघ्न संकट असणारं ते सगळं त्याचं निरसन होतं आणि तुझ्या मुखात रामनामाचं स्मरण असल्यामुळं तुला विघ्न असणारं काही करू शकणार नाही. तू भावार्थी श्रीराम भक्त नेनसी कपटाची मात वा निशी कपट तू कपीनाथ राम देखत सर्वत्र. ए हनुमंता बाबा, तू असणारा कसा आहेस? भावार्थी शब्द आलेला आहे. तू असणारा भावार्थी असणारा रामाचा भक्त आहेस. आणि जे असणारे भक्त असतात, जे साधू संत असतात, ते असणारा जळी असणाऱ्या ठिकाणी चराचरामध्ये भगवंताला बघतात. अशा प्रकारचा तू भक्त आहेस आणि म्हणून तुला असणारा जो समोरचा चोर काळनेमी नावाचा राक्षस आहे तो तुला साधू दिसत आहे, परंतु तो असणारा कपटी आहे आणि कपट करून या ठिकाणी बसला आहे. बोला पुढं. नवी दास मी तुझ ग्रती सावध ऐके कपीपती सावध केवळ कपटाची कपट मूर्ती तो हा राक्षस चित्ती मानावा. ए हनुमंता बाबा, मी एक हात जोडून तुला विनंती करत आहे. तू असणारा या ठिकाणी जो राक्षस बसलेला आहे हा असणाऱ्या ठिकाणी कपटाची असणारी मूर्ती आहे. हा असणारा राजा रावणा पुढे असणारा पण करून आलेला आहे आणि तो असणारा काळनेमी नावाचा राक्षस साधूच्या वेशामध्ये तुला कपट करू लागलेला आहे. तू रामाचा निज भक्त स्वामी कार्याला गी उदक्त अति संकटी दुरपंत क्रमोनी येत तू रामात आलासी. ए हनुमंता बाबा, तू असणारा एक रामाचा असणारा निशिम भक्त आहेस आणि तू असणारा या ठिकाणी असणारा रामाच्या कार्यासाठी आलेला आहेस. परंतु हा जो कालनेमी नावाचा राक्षस आहे तो साधू वेशामध्ये तुला असणारा आणि कपट करण्यासाठी बसलेला आहे. त्यासी म्हणची परम साधू तो हा कपटी महामेंदू जान राक्षस दुर्बुद्धू तुझ छळवाद करू आला. ए बाबा हनुमंता, तू ज्याला या ठिकाणी साधू म्हणू लागलेला आहेस आणि साधू म्हणून तू आतापर्यंत तो जो या ठिकाणी वेळ वाया घालविला आहेस बाबा, तो असणारा साधू नाही, तो असणारा एक मायावी राक्षस आहे. तो महामैंद आहे, कपटी आहे आणि तुला छळन करण्यासाठी आलेला आहे. रावणाचा परम आप्त प्रतिज्ञा करण्या येत टाकोनी आला द्रोण प्रवत छळनार्थ तुझ लाई. हनुमंता, हा असणारा रावणाचा ठिकाणी सोयरा आहे आणि या ठिकाणी तुला असणारा ठेकविण्यासाठी, तुला असणारा विघ्न करण्यासाठी हा असणारा पर्वताच्या या ठिकाणी दक्षिण भागाला या ठिकाणी आणि आश्रम तयार करून असणारा बसलेला आहे. हा काळ नेमी राक्षस ब्राह्मण रूपे तापस धरोनी आला तापस वेश अति दुर्धर महापापी. हा असणारा काळनेमी नावाचा राक्षस आहे बाबा आणि हा राक्षस असणारा ब्राह्मणाचा वेश त्यानं घेतलेला पुढील आहे. वाचक आणि प्रियंका युवराज असणारा चौरे, नंतर भगवान नगर. ब्राह्मणाचा वेश धरून असणारा साधूचा वेश पुन्हा धारण करून या ठिकाणी तुझ्या सोबत कपट करू लागलेला आहे. छने याचा विश्वास धरीसी छळन करील क्षणार्धेसी छळ छंदियासी मारीसी बहुमायेसी जाण तू. ए हनुमंता, तू जर या राक्षसाचा विश्वास धरलास
तर राक्षस असणारे कसे असतात म्हणले, अत्यंत त्या ठिकाणी वाईट वृत्तीचे असतात, वाईट विचाराचे असतात. ते असणाऱ्या ठिकाणी आपलं तुपलं काही याचा विचार करत नाहीत, ते फक्त असणारं स्वार्थ बघतात. अशा प्रकारचे राक्षस आणि त्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर तुझं कार्य असणारं सिद्धीला जाणार नाही. प्रभु रामचंद्र भगवान भगवान की जय. जवा उदयाय शुभागु तव गोवावा कपिनंदनु कामारवया शिंतारुनु ऐसा पण करणी आला. हे बाबा हनुमंता, कोण म्हणत आहे? ती अप्सरा म्हणत आहे की जिचा उद्धार झाला ती अप्सरा. हा काळ नेमी नावाचा राक्षस रावणासोबत पुढे असणारा पण करून आलेला आहे. एक तर मी असणारा या ठिकाणी हनुमंताला मारून टाकेल, किंवा असणारा त्याला या ठिकाणी कपट करून असणारं काहीतरी असणाऱ्या ठिकाणी नाटक करून त्याला तिथं गुंतून ठेवेन, किंवा असणारा त्याला फाडून टाकेन, असा पण आणि करून आलेला आहे. सत्यमानी माझे वचन वतिमा पापी दुर्जन न मारिता करिला विज्ञान सत्य जाण कपिनाथ. हे हनुमंता, मी जे बोलत आहे, जे तुला सांगत आहे ते असणाऱ्या ठिकाणी खरं आहे. हे माझं बोलणं तू खरं मान. हा असणारा महापापी आहे आणि या ठिकाणी त्याच्यावर तू जर विश्वास ठेवला, या ठिकाणी पापी लोकांवर कपटी लोकांवर विश्वास ठेवल्यावर कधी चांगलं होईल का हो महाराज? कधीच चांगलं होणार नाही. म्हणून असणारा या पापी असणाऱ्या काळ नेमी राक्षसावर तू आणि विश्वास ठेवू नको. ऐसे बोलोनी सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी चाकाटला तो अंतरी कपिकेशरी अतिविक्षिमा. अशा प्रकारे ती अप्सरा बोललेली आहे आणि त्या अप्सरेचा उद्धार झाला. ती अप्सरा स्वर्गामध्ये निघून गेलेली आहे. परंतु हनुमंतराया चाकाटले, विस्मित झाले मनामध्ये. काय म्हणले, आतापर्यंत मी व्यर्थ असणाऱ्या ठिकाणी वेळ घालविला, टाइम घालविला, मी कशा प्रकारे फसलो असं बोलू लागले. गेली असता स्वर्गा गना आश्चर्य वर्तले कपिनंदना विचारा तरीला निज मना दुष्ट हनला लागोनी. अशा प्रकारे हनुमंतराया विचार करू लागले, मी कसं काय या ठिकाणी फसल्या गेलो, त्या काळ नेहमीच्या ठिकाणी वचनामध्ये बोलण्यामध्ये कसा काय गुंतलो, आता ह्याला कशा प्रकारे मारायचं, ह्याचं या ठिकाणी निर्धारण कसं करायचं असा आणि विचार करू लागले. सभाय समर निरगुणाता राक्षस दृष्टावलोकिता समूळ उडाली कपाटता श्रीरामदूताचे निक्षणे. अशा प्रकारे ठिकाणी मनामध्ये हनुमंतरायाने विचार केल्याच्या नंतर ज्याला अगोदर हनुमंतराया ठिकाणी साधू समजित होते, अशा प्रकारे तो या ठिकाणी त्याला नंतर आता या ठिकाणी हनुमंतराया या ठिकाणी राक्षसाच्या आणि वेशामध्ये बघू लागले. देखना होनिया देही पाहणे पाता ठाई दृश्य दृश्यत्वेची नाही दृष्टा तोही हरपे. जे या ठिकाणी साधू संत जे असतात, जे राम भक्त असतात, त्यांची असताना त्रिपुटी मावळलेली असते. देह देता द्यानं त्रिपुटी वेगळा सहस्त्र जरी उगवला सूर्य जैसा, अशी अवस्था त्यांची झालेली असते. ते असणाऱ्या ठिकाणी कपटाची वार्ता त्यांच्याकडे नसते. ते प्रत्येकाला असणारे साधू समजित असतात. अशी वृत्ती हनुमंतरायाची आणि अगोदर झाली होती. दृष्ट हरपालिया पाही दर्शन नुरेची काही भावनेही ठावा नाही वेगळे काही दिशेना. आणि त्रिपुटी पूर्ण झाल्यावर दृश्य द्रष्ट या ठिकाणी हरपल्याच्या नंतर असणारं दर्शन होतं. अशा प्रकारे आणि हनुमंतरायाची आणि अवस्था झाली होती. दृष्ट होय परिच्छिन्न तरी भासे दृश्याचे भान झाली त्रिपुटीसी बोळवण
प्रकार या ठिकाणी त्रिपुटीची आज या ठिकाणी झालेली होती आणि त्यामुळं या ठिकाणी हनुमंत वाचक तुकाराम महाराज तांदळे एकदरा, सूचक संतोष महाराज तौर चिंचोली. कपटाची या ठिकाणी काहीच असणारी वार्ता नसते. प्रत्येक साधू असणारा समोरच्याला या ठिकाणी साधूच्या रूपामध्ये पाहत असतो. पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव प्रकाश महाराज तौर कवडगाव थडी 101 रुपया. चंद्र भगवान की जय. बाबूराव सत्याबा काळे कवडगाव थडी 501 रुपया. सकारी सूर्यबान चौरे 201 रुपया. शाहू विक्रम मुंडे 3100 रुपये. प्रभु रामचंद्र भगवान हरणराव नेहरकर 501 रुपया. बालासाहेब गरड सुरडी 501 रुपया. धन्यवाद. संजय कुमार खोमार टाकरवन 201 रुपया. पावती कोण झाली तुमची? प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री राम जय जय राम. 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. एका श्रीरामा नाम साठी उडती कपटाची कोटी. तो श्रीराम कपी संकटी कपट गोष्टी ते कैची. म्हणून गाभाराय वर्णन करत आहेत की राम नामापुढं कपट चलत नाही. एक राम नामापुढं कसल्याही प्रकारची अंकुशराव कपटाची खुळे बाधा टाकरवनकर 201 रुपये. हई निर्धारो निपाहे तो कपिंद्र दिशे राक्षस भ्यासुर महापापी दुराचार यासी सत्वर मारीन. मग आज ही अशी स्थिती झाली. आज ही मठा मंदिराकडे पहा. आज ही कालनेमी तुम्हाला वाटतं का मेला? अरे आज ही कालनेमी उठलेला आहे. पण त्या कालनेमीला द्रष्टा मर्यादित व्हायला पाहिजे. द्रष्टा मर्यादित व्हायला पाहिजे. तेव्हा त्या दृश्याचं खरं दर्शन होतं. आणि हनुमंतराय मर्यादित झाले आणि ओळखलं कालनेमीला. भासला राक्षस आणि काय केलं? एकाच फटक्यात खाली पाडला. तेने साधुनी पुरुषार्थ करुवाला माझा घात. हाती बळी रामदूत याचा निपात करील. म्हणून आणि त्या ठिकाणावर हा रामदूत माझा घात करायला असावा. काल नेहमी म्हणतोय पण मीच याचा घात करीन असाही विचार करू लागले. आईचे बोलोनी कपिंद्र आला राक्षसा समोर. बोलोनी निष्ठुर सोय वानर सरसावला. आणि हनुमंतराव बोलले, वा रे वा, तू खरा साधू आहे ना. आले काल नेहमी समोर आणि त्या ठिकाणावर आता सरसावले त्याला मारण्यासाठी. अरे पापिया निशाचर झनी पळशी दुराचार. तुझ्या करीन मी संहार कपटचार सांडी परते. आणि त्या ठिकाणी अरे पापी दुराचार साधूचं पांघरून बसून मला भुलवण्याचा प्रयत्न करू लागला काय. म्हणून आजही माणसानं विचार केला पाहिजे. असे काल नेहमी लय भुलवत आहे बर का.
म्हणून अजून हजारो वर्षापासून आमचं शास्त्र अंधश्रद्धेला विरोध करतं, पण हजारो अजूनही पीडित या साधूच्या आणि जाळ्यात सापडलेले बरं या कालनेमीच्या. म्हणून पण हनुमंतरायनं ते जाळं तोडलं आता आणि काय बोलू लागले आहे. ऋषी धरोनी तापस वेच करू आलाशी छळनास, आता होई सावकाच करी विदास निज बळे. वा रे वा, वा रे वा, ऋषीचा साधूचा वेश धारण करून मला फसवायला आला होय. पण तुझी ही फसवेगिरी, तुझं या साधूचं मायावी जाळ माझ्या पुढे चालणार नाही. आता हो युद्धाला, हो तयार, अशा प्रकारचं हनुमंतराय बोलू लागली. माझे निहाते तवरीत आजीन वाचशी जीवे जित, आयसे जाणोनी निश्चित करी पुरुषार्थ निज अरे आज माझ्या हातून तू वाचू शकत नाही. आज तुझ्यात जर बळ असेल, आज तुझ्यात हिंमत जर असेल तर दाखव माझ्या संग पुरुषार्थ. पाहतो आज तुझं किती बळ आहे या रणांगणामध्ये. आईचे बोलता मारवती सरसवला राक्षस मूर्ती, रणी जिंकवया कपी प्रती साटप चित्ती मांडिला. पण तो राक्षस ही साधारण नव्हता, कारण त्याला माहित होतं की माग गेलो तो मरणे आणि याच्या हाताने मरणे. म्हणून तो आता युद्धाला सरसावला आहे, हनुमंतरायावर वार करायला धावू लागलेला आहे. ऐकोनी कपीचे उत्तर काळ नेमी निशाचर, धरित विक्राळ शरीर अति भ्यासुर भासत. हनुमंतरायाचं उत्तर ऐकलं, खरं रूप काल नेमीन दाखवलं. असं खरं रूप दिसत नाही बरं आज बी साधूचं खरं रूप लय अंतरात लपलेलं आहे. तुम्हाला माहित आहे किती कालनेमी जलाच्या आत पडले आहेत. म्हणून खरं रूप ओळखा, नाही तर मग आयुष्याची बरबादी आहे बरं का. म्हणून कालनेमीचं खरं रूप आता हनुमंतराय समोर आलं. त्यानं साधूचा आणि पांघरून काढण आहे अक्राळ विक्राळ भयानक असं राक्षसी रूप हनुमंतरायाला दाखव. 10 योजन वाढला उंच, आडवा योजने 5, मातेचे उभारले कच, जायचा वृक्ष शूळ प्राय. म्हणून असा 10 योजन उंच, 5 योजन रुंद असा वाडा आणि माथ्यावर केस तजून नुसते झाड उभारावे अशा प्रकारचे. 8ही दाडा समसमित, मासाचे चाकळे आत चाकळे अंत, सगळी आसुद्या नितळत आयसा भासत व्यासुर. अशा 8 दाडाच्या आणि त्या ठिकाणी अशा मासा चगळू लागला आहे. आता हे वाचक तात्याबा महाराज चोरमोले एकदरा. गावबारा आहे ना, हे वरलं वर्णन केलेलं बरं का. आणि त्या ठिकाणी अंतरात असं वर्णन आज बी तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटन. हे कागदार नाही, हे जिवंतपणी आहे. जिवंतपणी त्या ठिकाणी असे माणसं आजही आहेत. तात्याबा असे महाराज कालनेमीच्या चोरमोले एकदरा वाचक. वरलं पांघरून घेऊन जीवन जगत आहेत. मा ती झाली काय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सोद हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भवायांतळी बुबुळ खोल, जैसे धगधगीत इंगळ, तैसे दिसती नेत्रांगोळ, अति विक्राळ आकृती. भवाळ्याच्या डोळ्याचे खोल गेलेले नाचे लाल जुनू इस्तवरले इंगळ दिसावे अशा प्रकारचे इंगळासारखे डोळे त्या कालनेमीच्या आता हनुमंतरायाला भासू लागलेले आहेत. जैसा मेघ गडगडिला, तैसा निचाचर गरजिनला, कोलित घेऊन धाविनला, हनुमंत दृष्टी लक्षणे. कड 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 गरजावा तसा राक्षस आणि त्या ठिकाणावर गरजला हनुमंतरायावर आणि आता मारण्यासाठी धावलेला आहे. प्रताप देखून निशाचरी, वेगी वाढला कपी केशरी,
10 योजन गगनांतरी हुसळून दुरी चालिला मग जेवढा काल नेहमी वाढा तर त्याच्यापेक्षा हनुमंतरायानं दुप्पट रूप धारण केलं. म्हणले माझ्यापेक्षा मोठं होतोय म्हणून, आणि 10 योजन असं उंच रूप धारण केलं आणि त्याच्यापेक्षा उंच आणि त्या ठिकाणावर हनुमंतराय झालेले आहेत. जैसा तापला लोहांगुळ तैसा परतला गोळांगुळ सवेगी चालिला सबळ जैसा कलोळ जसा घिसड्याच्या भात्यात लोखंड तापून लाले लाल होत, तसा हा वानर आता तापलाय हनुमंतराय आणि त्या राक्षसावर धावलाय. लक्षोने आणि शाचर उडी घातली सत्वर झाले शतचुर शरीर कपी भार वरी पडता. असं उड्डाण मारलं आणि त्याच्या बोकंड्यावर उडी मारली, जाग्यावर चूर्ण झाला हनुमंत. आणि तो राक्षस एकाच उडीत जास्त नाही एकाच उडीत तो दाबला. तरी राक्षसा तुर बळे आक्रंद दिदली आरोळे कपी तुझी दस मेळे मे रांगोळी करीन. राक्षस कारण दुर्विचार इतके असतात. पहा तुम्ही आधी पाणी आळून जगाकड असे दुष्ट विचाराचे माणसं लवकर हार मानित नसतात. फासापर्यंत जाऊस तर हार मानत नसतात. तुम्ही चांगलं निहाळून पहा. राक्षस म्हणजे काय हातन पाय हे वरलं वर्णन हे काल्पनिक वर्णन आहे. आज तेवढं वर्णन आज बी भरलेलं आहे माणसाच्या. म्हणून त्या ठिकाणी एवढा पडला हनुमंतरायन दाबला रगडीला पण तरी उठला बळानं. अरे लढण मी मारीन तुला अशा प्रकारचं पुन्हा खवळलेला आहे राक्षस. आयसे बोलता राक्षस भूम्या दळला कर्कश निधी उठला बोवस पर्वतेसे दनेनला. असा राक्षस आदळून दंदन करू लागला. पण हनुमंतराय बी आता माघार घ्यायला तयार नाही, कारण हनुमंतरायला बी खरं रूप कळालेलं आहे. म्हणून हनुमंतराय पुन्हा त्याला त्या ठिकाणी मारू लागलेले आहे. शब्द झाला ती अद्भुत गंधर्व होते निद्रस्त ते उठून या ते तो सैरा धावत पर्वती. असा राक्षस आपटीला या आपटण्याचा दणका गंधर्वाच्या कानावर गेला आणि गंधर्व खडबडून जागे झाली. दणका उठला दुर्धर जागे झाले सत्वर घेऊन या शास्त्रात पर्वतेंद्री स्वदिती. आणि त्या ठिकाणी इकडे तिकडे पाहू लागले कोण आलाय कोण सूचक आलाय. प्रभाकर महाराज चौरे वरखेड तव वाचक कानडे महाराज देखील भवंत वेळला संग्रामे वर्षताती शास्त्रा शास्त्री निशे माझी चोरी केवी करीसी. डबल घ्या. सुट्टे काय आले हो हो मागली घ्या. प्रभु रामचंद्र भगवान तव देखिला कपिकेसरी बहुता वेडीला समग्री वर्षता ते शास्त्रात्री निशा माझी चोरी केवी करीसी. आणि त्या ठिकाणी रात्रीला हनुमंतराय त्या डोंगरावर त्या पर्वतावर आलेले दुर्नागिरीवर, कारण त्या कालनेमीला धारातीर्थी पाडून आणि सगळे शस्त्रास्त्र सावरलेले अशा अपरात्री कोण आलाय चोरे का चोरे असा त्या ठिकाणावर आणि ते गंधर्व बोलू लागलेले आहेत. तू कोण कायचा कोण आहेसी मध्यरात्री कालासी पर्वती सायरा विचारसी आज्ञा कोणासी पुशिली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. असो असणारं कथेचं अनुसंधान असं आहे. ज्यावेळेस असणारा हनुमंतरायानं कालनेमीला आपटलेला आहे तेव्हा असा दणका झाला म्हणतात. गंधर्व जागे झालेले आहेत आणि बोलू लागलेले आहेत बाबा अरे मध्यरात्र झालेली आहे आणि या ठिकाणी का आलास आणि काय कारण आहे.
आणि या ठिकाणी आवाज कशाचा झाला असं गंधर्व हनुमंतरायाला विचारतात. मध्यान अंधारे तू विचारशी